प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत अकोला शहराला 14 मोठ्या व 28 मध्यम क्षमतेच्या वातानुकूलित बस चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात। अकोला शहरातील नागरिकांना अत्यल्प दरात आधुनिक, वातानुकूलित, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे। प्रधानमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत अकोला महानगरपालिकेस मिळणाऱ्या ई बससाठी पुरवठादार कंपनीसोबतचा द्विपक्षीय करार शुक्रवारी पूर्ण करण्यात आला। खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून अकोला शहरासाठी एकूण 42 ई बस मंजूर करण्यात आल्या आहेत। यामध्ये 12 मीटर लांबीच्या 14 बस आणि 9 मीटर लांबीच्या 28 बसांचा समावेश आहे। आज 3 जुलै रोजी बस पुरवठा करणाऱ्या नेक्स्टजेन ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, फरीदाबाद या कंपनीसोबत महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांच्या माध्यमातून अधिकृत करार करण्यात आला। यावेळी महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, उपमहापौर अमोल गोगे, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, सभागृहनेता पवन महल्ले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की ई बससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून करार पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत कंपनीकडून बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तसेच येत्या 15 ऑगस्टपासून अकोला शहरात ई बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला शहर अभियंता अजय गुज्जर, परिवहन सेवा विभागाचे नोडल अधिकारी अमोल डोईफोडे, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर निशांत शहा, डेपो मॅनेजर जय देसाई यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नेक्स्टजेन ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेल्या पत्रानुसार निशांत शहा अकोला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अकोला महानगरपालिकेचं परिवहन हे आता आपण नव्यानं सुरू केलं होतं। प्रधानमंत्री ई बस या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या धोरणानुसार त्यांनी विविध प्रक्रिया राबवून निश्चित केलेले जे बस ऑपरेटर आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ज्या ऑपरेटरांना ही आज अकोला में केंद्र सरकार के माध्यम से इस देश में सिटी बस की सेवा जनता के उपयोग के लिए चालू करने का 15 अगस्त का हमारा जो मानस है उसका करारनामा करने के लिए आज जेबीएल कंपनी और महापालिका ये करने वाली है। अकोला के सांसद अनुप जी धोत्रे इन्होंने प्रयास करके अकोला महापालिका को ये सिटी बस दिलाने का भी प्रयास किया है। महाराष्ट्र में सभी जगह ये कार्यक्रम चालू है। हमारे महापालिका ने इसके पहले भी सिटी बस सेवा चालू की थी। हमारा पैटर्न पूरे महाराष्ट्र में लोगों ने लेके गया। हमारा उसमें कुछ भी नहीं था, हमने लोन भी नहीं लिया, हमारे पास में लाइसेंस था और लाइसेंस के अगेंस्ट हमने पैसे लिए। पहली बार ऐसा हो रहा है कि साहब जो बता रहे हैं कि महापालिका को भी कुछ न कुछ पैसे इसमें जरूर लगेंगे। पीछे आओ आप भी आ जाए ना सर, आपको करके आना है। आया और पीछे तेरे को आ रही क्या फ्रेम? ले ले, सबको ले ले। आ जाओ नगर सेवक पे, आ जाओ सब, आ जाओ ना। जो आ जाओ, यहाँ भी आइए, स्कूल में आइए, मुजफ्फर में आइए। हम आपको
नगरसेवक भी मानो बाबा, बाकी मत मानना। हो गया बाहर तो थोड़ा हमारे पूरी लगा ओके अरे मोदी जी का नारा है ना भाई, सबका साथ सबका विकास। होता है हमारे तो छोड़ो। अच्छा बहुत प्रॉब्लम है, बोल भी नहीं सकते सर। ये ना सॉरी ओके ठीक है ना ये लेना है फोटो लेना है ये वापस करेंगे आपको, वो चिंता मत करिए सर पीछे आ जाओ पीछे आ जाओ पीछे आ जाओ तुम्ही सुरू दे सर ठीक अकोला शहराची सिटी बस केंद्र सरकारच्या पुरस्काराने सुरू होत आहे। अकोला शहराचे खासदार आदरणीय अनुपजी धोत्रे यांनी प्रयत्न करून अकोला महानगरपालिकेला 42 सिटी बस मिळवून दिल्या। आज त्या सिटी बसचा करारनामा हा महापौर, उपमहापौर, सर्व सभागृह नेता, सर्व पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत झालेला आहे। आयुक्त साहेब आल्यापासून अनेक विकासात्मक कामं हे सुरू झालेली आहेत। मागच्या 6 महिन्याच्या कार्यकालामध्ये जी कामं झाली त्यासाठी आम्ही सगळ्या कामासाठी प्रयत्नशील आहोत। त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरामध्ये लोकांच्या सेवेसाठी अकोला मनपा 15 ऑगस्ट पर्यंत सिटी बस सुरू करण्याचा मानस आहे।